नमस्कार. आपण कधी विचार केला आहे का की एवढा मोठा विविधतेने नटलेला देश नक्की चालतो कसा? याचं उत्तर दडलं एका महत्वाच्या दस्तऐवजात, ज्याला आपण संविधान म्हणतो. पण थांबा, हे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये. हा तर आपल्या राष्ट्राच्या उभारणीचा आणि कारभाराचा एक जिवंत आराखडा आहे. आज आपण हाच आराखडा उलगडून पाहणार आहोत. आता हा आराखडा समजून घेण्यासाठी आपण एका अभ्यासक्रमाचा आधार घेणार आहोत. असं समजा की ही आपल्या देशाच्या नियमावलीची म्हणजेच या ब्लूप्रिंटची अनुक्रमणिकाच आहे. याच्या मदतीने आपल्याला शासनाची संपूर्ण रचना समजून घेणं अगदी सोपं जाईल. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण पाया समजून घेऊ की संविधान म्हणजे नेमकं काय. त्यानंतर सत्तेचे 3 मुख्य स्तंभ कोणते आहेत ते बघू. मग केंद्र आणि राज्य मिळून हे राज्यांचं राष्ट्र कसं चालतं ते पाहू. आणि हो, या आराखड्यात बदल करण्याची सोय आहे का हेही आपण जाणून घेऊ. आणि शेवटी हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे यावरही बोलू. कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर ना? तसंच देशाच्या या आराखड्याचा पाया समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग याच पायाभरणीपासून सुरुवात करूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संविधान म्हणजे आपल्या देशाचं रूल बुक. हेच पुस्तक ठरवतं की सरकार कसं काम करेल, सरकारचे वेगवेगळे विभाग काय करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाचे नागरिक म्हणून आपले हक्क आणि आपली कर्तव्य काय असतील. आपल्या संविधानाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे प्रस्तावना, जी आपल्या देशाचं मिशन स्टेटमेंट किंवा ध्येय काय आहे हे सांगते. दुसरं आहे संघराज्य पद्धत, म्हणजे यात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी केलेली आहे. आणि तिसरं काही एकात्मिक वैशिष्ट्ये, जी सांगतात की देश म्हणून एकत्र राहण्यासाठी एक मजबूत केंद्र सरकार असणं किती गरजेचं आहे. आता पाया तर बघितला, पण यावर जी इमारत उभी आहे तिला आधार देणारे खांब कोणते? तर देशाच्या रचनेला 3 मुख्य स्तंभ आधार देतात. हेच ते सरकारचे 3 महत्वाचे भाग. इथे बघा, सत्तेची विभागणी किती स्पष्टपणे केली आहे. कायदे मंडळाचं काम आहे कायदे बनवणं, कार्यकारिणी मंडळाचं काम आहे ते कायदे लागू करणं, आणि न्यायपालिकेचं काम आहे त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावणं. या तिघांचंही काम वेगवेगळं आहे. आणि यामुळे होतं काय, तर सत्तेचा गैरवापर टाळला जातो आणि लोकशाहीचा तोल सांभाळला जातो. ठीक आहे, केंद्रातले 3 स्तंभ तर आपण पाहिले, पण आपला देश म्हणजे काही फक्त केंद्र सरकार नाही, बरोबर ना? मग राज्यांचं काय? तर हा आराखडा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातलं नातं कसं असेल हे सुद्धा ठरवतो. ही गोष्ट खूप रंजक आहे. जशी रचना आपल्याला राष्ट्रीय पातळीवर दिसते तशीच काहीशी रचना राज्य पातळीवरही दिसते. म्हणजे बघा, केंद्रात पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, तर राज्यात मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. कायद्याच्या सल्ल्यासाठी केंद्रात महान्यायवादी, तर राज्यात महाधिवक्ता. म्हणजे एक प्रकारची समांतर व्यवस्था आहे ही. पण ही व्यवस्था फक्त समांतर नाही, तर ती एकमेकांशी जोडलेली सुद्धा आहे. कोणते कायदे कोणी बनवायचे, प्रशासकीय कामं मिळून कशी करायची, पैशाचं वाटप कसं करायचं आणि राज्यांमध्ये समन्वय कसा साधायचा, हे सगळं संविधानाने ठरवून दिलं आहे, जेणेकरून देशाचा गाडा सुरळीतपणे पुढे चालू राहील. अधिक विचार करा, एकदा आराखडा बनवला म्हणजे तो कायम तसाच राहतो का? नाही ना. काळ बदलतो, गरजा बदलतात. मग एका चांगल्या आराखड्यात वेळेनुसार बदल करायची सोय असायलाच हवी, आणि आपल्या संविधानात ती आहे. तर मग संविधानात बदल कसा करतात? त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी संसदेच्या कोणत्याही सभागृहात एक विधेयक मांडलं जातं. मग ते विशेष बहुमताने म्हणजे 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर व्हावं लागतं. आणि सगळ्यात शेवटी राष्ट्रपतींनी सही केल्यावर तो बदल कायद्यात रूपांतरित होतो. पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. संविधानात बदल करता येतो, पण त्याच्या मूळ आत्म्याला धक्का लावता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की संविधानाची एक मूलभूत रचना आहे, जसं की लोकशाही, धर्मनिरपेक्षता किंवा कायद्याचं राज्य, आणि या मूलभूत तत्वांना संसद बदलू शकत नाही. चला आता आपण समारोपाकडे वळूया. आपण हे सगळं का समजून घेतोय? या सगळ्या नियमांचा, या रचनेचा आणि सामान्य नागरिकाच्या आयुष्याचा काय संबंध आहे? कारण मुद्दा हा आहे की हे संविधान म्हणजे केवळ कागदावर लिहिलेले नियम नाहीत. ही आपल्या लोकशाहीची ऑपरेटिंग सिस्टम आहे. जसं कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टमशिवाय चालत नाही, तसंच आपला देश या संविधानाशिवाय चालत नाही.
सरकार कसं काम करेल, आपल्याला कोणते अधिकार मिळतील, हे सगळं याच आराखड्यावर अवलंबून आहे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जर संविधान हा देशाचा आराखडा आहे, तर त्याचे खरे शिल्पकार कोण? ज्यांनी ते लिहिलं ते, की आपण सर्व नागरिक जे या आराखड्याला रोजच्या जगण्यात जिवंत ठेवतो? यावर विचार करायला हवा.